नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. सध्या कोविड-19ने संपूर्ण जगात भीतीचे वातावरण तयार केले आहे. अनेक देश लॉकडाऊन आहेत. मानवावरचे हे महासंकट आहे, महामारी आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. भीती, भयगंड आणि चिंतेने मानवाला ग्रासले आहे. त्यातून आत्महत्येचे व उद्रेकाचे प्रकार घडू लागले आहेत. या संबंधात आपण मानसशास्त्राचे प्राध्यापक माननीय प्राध्यापक सुनील आबा शिंदे यांची संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर अशा प्रकारे भीती, भयगंड आणि चिंतेमुळं नागरिकांचा कॉन्फिडन्स गेलाय. काही नागरिक रस्त्यावर येऊ लागलेत, वाद वाढलेत, आत्महत्येपर्यंत प्रकरणं गेलेली आहेत. तर अशा परिस्थितीत मानसशास्त्राचे अभ्यासक म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? कोविड-19 या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात जो लॉकडाऊन जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा निगेटिव्ह भावना, नकारात्मक भावना माणसांना अनुभवाला येत आहेत. मानसशास्त्रामध्ये दोन प्रकारच्या भावना ढोबळ स्वरूपात मानल्या जातात. एक म्हणजे सकारात्मक भावना आणि दुसरी नकारात्मक भावना. तर सकारात्मक भावनामध्ये सुख, आनंद, आशावाद अशा भावनांचा समावेश होतो. नकारात्मक भावनामध्ये भीती, चिंता, ताण, तणाव, तिरस्कार अशा भावनांचा समावेश होतो. आता जर आपण भावनांचं उत्क्रांतीशास्त्र बघितलं तर आपल्या हे लक्षात येईल की उत्क्रांतीचा नियम असं सांगतो की ज्या गोष्टी अनावश्यक असतात, ज्या गोष्टी पुढच्या पिढीमध्ये काही कामाच्या नसतात, त्या गोष्टी नाहीशा होतात. म्हणजे माणसाचं शेपूट गळून पडलं याचं कारण त्या शेपटाचा काही उपयोग नव्हता म्हणून ते गळून पडलं आणि आत्ता माणसाला शेपूट नाही. त्याच पद्धतीने जर आपण भावनांचा विचार केला तर आपल्या हे लक्षात येतं की आत्ता ज्या भावना आपल्याला अनुभवाला येतात त्यांचा जरी आपण नकारात्मक असा उल्लेख करत असलो तरी त्या तितक्याशा नकारात्मक नाही आहेत. म्हणजे माणसाला भीती वाटणं जरी आपण ही नकारात्मक गोष्ट म्हटली तरी मानसशास्त्राच्या दृष्टीने या भावनांचा सुद्धा माणसाच्या जिवंत राहण्याशी काहीतरी उपयोग आहे. म्हणून या भावना अजूनही माणसांमध्ये दिसून येतात. जसं की समजा मला उंच जागेची भीती असेल तर मी उंच जागेवर जाणार नाही. उंच, ज्याला मानसशास्त्रामध्ये ॲक्रोफोबिया असं म्हणतात की उंच जागेवरून खाली पाहण्याची भीती. बऱ्याचदा आपल्याला उंच जागेची भीती वाटते, आगीची भीती वाटते, पण ही भीती वाटते म्हणून तर जिवंत राहण्यासाठी ती भीती पण आवश्यक आहे. म्हणजे भीती तुम्ही टिकून राहाल, जिवंत राहाल यासाठी महत्त्वाची असते. पण जर त्या भीतीचं स्वरूप खूपच वाढलं, दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना जर ती रोजच तुमच्या आड यायला लागली तर मात्र तो भयगंड असतो. म्हणजे भीती ही नॉर्मल माणसाला जाणू शकते, भयगंड मात्र भीतीचं पुढचं रूप, याला आपण भयगंड असं म्हणतो. सध्याचा कोरोना विषाणू जो आहे की त्याची भीती वाटणं एक वेळ नॉर्मल आहे. आपल्याला आजार होईल की काय असं जनरली वाटणं ठीक आहे. पण जर तुम्हाला प्रत्येक क्षणीच ती भीती वाटायला लागली आणि समजा मी फक्त गॅलरीत जाऊन उभा राहिलो म्हणून मला कोरोना विषाणू होईल की काय, किंवा हवेतनं तो विषाणू येईल आणि मला त्याची लागण होईल की काय, असं जर वाटायला लागलं तर तो मात्र भयगंड झालेला आहे. म्हणजे भीती नॉर्मल आहे, भीतीचं अतिप्रमाण याला आपण भयगंड असं म्हणत असतो. इंग्लिशमध्ये त्याला फोबिया असं म्हणतात. आजपर्यंत 530 प्रकारचे फोबिया असतात असं मानसशास्त्राने शोधलेलं आहे. त्याच्यामध्ये मग चालण्याची भीती असेल, उंच जागेची भीती असेल, आगीची भीती असेल. मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड असं म्हणतात की बालपणी ज्या काही गोष्टी अनुभवाला आलेल्या असतात, बालपणी जे काही अनुभव आलेले असतात त्याचा परिणाम म्हणून व्यक्तीचं तरुणपणीचं जे व्यक्तिमत्व आहे ते बनलेलं असतं. म्हणजे लहानपणी अशी काहीतरी घटना घडलेली असते की त्याचं कारण म्हणून एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते. लहानपणी काहीतरी आगीचा प्रसंग घडलेला असतो म्हणून त्या व्यक्तीला तरुणपणी आगीची भीती वाटत असते. तर अशा प्रकारे फोबिया निर्माण झालेले असतात. तर फोबिया होणं हे थोडंसं विकृती मानसशास्त्रामध्ये येतं. तर आपल्याला जे काही आनंदी भावना आहेत, सुख असेल, आशावाद असेल, आनंदी असेल, की याचा उपयोग आपल्याला निगेटिव्ह भावनांवर मात करण्यासाठी करता येऊ शकतो. म्हणजे जर मी चिंतेत असेल, ताणात असेल, भीती वाटत असेल
तर याचा उपाय काय, हे काय कुठलं गोळ्या औषध खाऊन हे संपणारं नाहीये. मग जर आपण सकारात्मक भावना म्हणजे सुख असेल, आनंद असेल, या जर आपण अनुभव घ्यायला लागलो तर आपोआपच या नकारात्मक भावना कमी होण्यास त्यामुळे मदत होत असते. काही भीती ह्या आपल्याला इनहेरिटेड आलेल्या असतात, आनुवंशिकतेतनं आलेल्या असतात. जसं की अंधाराची वाटणारी भीती. माणूस कुठलाही जगातला, कुठल्याही खंडातला माणूस असेल तर तो अंधाराला थोडाफार घाबरतो. याचं कारण फार उत्क्रांतीमध्ये फार पूर्वीचा जो माणूस असेल, हजारो वर्षापूर्वीचा, तो अंधारात गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल, त्याला साप चावला असेल, तो दरीत पडला असेल. त्याचं कारण म्हणून पुढच्या पिढीमध्ये अंधाराची भीती ही इनहेरिटेड झालेली, म्हणजे अनुवंशिकतेनेच ती भीती आलेली. काही भीती, समजा उंदीर असेल, तुम्ही जर उंदराला खोलीच्या मधोमध सोडलं तर तो पहिल्यांदा अगोदर एक अंधारा कोपरा जो आहे तो शोधेल, कारण की तिथं गेल्यानंतर त्याला सुरक्षित वाटतं. म्हणजे काही भीती असतात त्या अनुवंशिकतेने आलेल्या असतात. पण त्या भीतीचं स्वरूप जर भयगंड असेल तर मात्र त्याच्यावर उपाय म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह भावना ज्या काय आहेत त्या वापरणं गरजेचं आहे. म्हणजे समजा सापाची सगळ्यांनाच भीती वाटते, पण सापाचं चित्र बघून जर भीती वाटायला लागली तर मात्र तो सापाविषयी वाटणारा भयगंड झाला. तसंच त्याच प्रकारे चिंतेचं आहे. असं म्हटलं जातं की चिता आणि चिंता याच्यामध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक नाहीये. तर चिता माणसाला मरणानंतर जाळते, चिंता माणसाला जिवंतपणीच जाळत असते. माणूस वेगवेगळ्या गोष्टींची चिंता करत असतो. आत्ताच्या कोरोनाच्या संदर्भात मला तो आजार होईल की काय याची चिंता माणसाला ग्रासलेली दिसून येते. बऱ्याचदा असं असतं की निम्म्यापेक्षा जास्त वेळा अशा गोष्टींची चिंता केली जाते की ज्या गोष्टी आयुष्यात कधीच घडत नाहीत, आणि ज्या गोष्टी घडतात त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त वेळा त्या व्यक्तीचा त्यामध्ये काहीच रोल नसतो. म्हणजे तो काहीच करू शकत नाही त्या गोष्टीविषयी. म्हणजे पूर आला, भूकंप आला, तर इथं त्या माणसाचा स्वतःचा परफॉर्मन्स काहीच नसतो. त्यामुळे असं म्हटलं जातं की फक्त 3 ते 4% गोष्टी अशा असतात की ज्या चिंता करण्यासारख्या असतात. बाकीच्या 95-96% गोष्टी ना माणसाच्या हातात असतात ना त्या कधी घडतात. पण माणूस चिंता करताना मात्र इतक्या सगळ्या चिंता तो करत असतो. याच्यामध्ये मग अतिचिंता आली तर त्या व्यक्तीला पॅनिक अटॅक येण्याची शक्यता असते. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये बऱ्याचशा व्यक्तींना ज्यांची तर्कशुद्ध विचारसरणी नाहीये आजाराविषयी विचार करण्याची, म्हणजे असं की जर तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या माहीतच नसेल की आजार पसरतो कसा, तो विषाणू म्हणजे काय आहे, आणि त्या विषयाबद्दलची जी काही वैज्ञानिक माहिती आहे ती जर तुमच्याकडे नसेल तर मात्र तुमचं अतार्किक काहीतरी विचार सुरू होतात आणि त्याने चिंता अजून जास्त वाढते. मग त्यामध्ये पॅनिक अटॅकमध्ये खूप भीती वाटणं, गुदमरल्यासारखं होणं, किंवा हृदयाची धडधड वाढणं असेल, घसा कोरडा पडणं असेल, ही सगळी लक्षणं जी आहेत ती पॅनिक अटॅकमध्ये येत असतात. आणि व्यक्तीला जर असं जाणवलं की आपल्याला एकदा पॅनिक अटॅक आलेला आहे तर पुढच्या वेळेस त्याला ती भीती अजून राहते की परत कधीतरी पॅनिक अटॅक येईल, आणि ते दुष्टचक्र चालू राहतं. म्हणजे एकदा पॅनिक अटॅक आला तर पुढच्या काही काळामध्ये परत दुसरा पॅनिक अटॅक येणं, परत तिसरा पॅनिक अटॅक येणं. त्यामुळे मग ते चक्र त्या व्यक्तीच्या बाबतीत चालू राहत असतं. आपल्या भोवताली जी काही राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती असते त्याचा एक परिणाम म्हणून माणसाला चिंता जाणवत असते. म्हणजे आजच्या काळामध्ये विभक्त कुटुंब जास्त झालेली आहेत किंवा शहरीकरण वाढलेले, लोक धावपळीत जीवन जगत असतात. या सगळ्यांचा परिणाम म्हणून व्यक्तीला एक प्रकारची चिंता जाणवत असते. असं म्हटलं जातं की 1 तास केलेली चिंता ही 1 आठवडाभर केलेल्या कामापेक्षा जास्त दमवते. म्हणजे तासभर तुम्ही चिंता करत असाल तर तुम्ही आठवड्याभराचं काम त्याला इक्वल टू करू शकता. म्हणजे आठवडाभराच्या कामाने तुम्ही जितकं दमाल तितकं तुम्हाला 1 तासाची चिंता दमवत असते. चिंता केल्याने उद्याचं दुःख तर कमी होत नाही, पण तुमचा सध्याचा वर्तमान काळ किंवा सध्याचे क्षण जे आहेत ते मात्र तुम्ही हरवून बसता. म्हणजे त्यामुळे जर आपण तार्किक दृष्टिकोन ठेवला, मग तो आजाराविषयी असेल किंवा आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींविषयी असेल, तर आपण आपला वर्तमान काळ तरी कमीत कमी खराब करणार नाही. कारण की उद्याची चिंता करण्यापेक्षा ताणाचंही असंच आहे. ताण जरी आपल्याला निगेटिव्ह वाटत असेल तरी आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की एक चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी, एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी एक मीडियम स्वरूपाचा ताण असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की एखादा विद्यार्थी असतो, त्याची परीक्षा काही दिवसांवर आलेली असते, तर ती परीक्षा आलेली आहे हे त्याला माहीत असणं आणि त्यामुळे त्याला एक थोडाफार प्रमाणात ताण जाणवणं
हा त्याचा अभ्यास चांगला होण्यासाठी गरजेचाच असतो. जर त्याला कदाचित काहीच ताण जाणवत नसेल, जर तो झिरो असेल, तर कदाचित त्याचा अभ्यास पण होणार नाही. म्हणजे एक मीडियम लेवलचा ताण असावा की जो तुमचा परफॉर्मन्स एनहॅन्स करेल. पण तो खूपच वाढला ताण तर मात्र त्याचे निगेटिव्ह परिणाम जे आहेत ते शरीरावर, मनावर होताना दिसत असतात. थोडक्यात ताण म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता संपली की त्या व्यक्तीमध्ये ताण निर्माण होतो. किंवा असं म्हणता येईल आपल्याला की तिच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या क्षमतेपेक्षा जास्त काहीच जबाबदारी किंवा काम तिच्यावर येऊन पडलं तर त्या व्यक्तीला ताण जाणवायला लागतो. तर अशा गतिमान आयुष्यामध्ये की शहरीकरण वाढलेलं आहे किंवा वैयक्तिक विचारसरणीतून एकटं राहण्याकडे जो कल वाढलेला आहे, प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव आहे. लोक फेस टू फेस संवाद करण्यापेक्षा मोबाईलवरनं संवाद करणं जास्त प्रेफर करतात. शारीरिक आजार असतील, व्यसनं असतील, याच्यामुळे खूप जास्त ताण व्यक्तीच्या मध्ये निर्माण होत असतो. याचा उपाय म्हणजे योगा आणि व्यायाम हे बेसिक स्वरूपाचे याचे उपाय आहेत. पण तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तार्किक दृष्टिकोन आहे. म्हणजे असं की मला नोकरी मिळत नाही असा जर ताण एखाद्या युवकाला असेल आणि तो जर त्याच्यावर उपाय म्हणून एखाद्या ग्रह गोलाची अंगठी हातात घालून त्याला नोकरी मिळेल असा जर त्याचा विश्वास असेल तर याच्यातून अजूनच ताण निर्माण होईल. कारण की जर त्याला नोकरी मिळत नाही तर त्याने तार्किक दृष्टीने विचार केला तर त्याच्या असं लक्षात येईल की आपल्याकडे काही क्षमता कमी आहेत की ज्या क्षमता आपण वाढवल्या पाहिजेत, ज्या क्षमता आपण एनहॅन्स केल्या पाहिजेत, त्याची कोर्सेस केले पाहिजेत तर आपल्याला नोकरी मिळू शकते. पण जर मी कुठल्या तरी ग्रहगोलाची अंगठी हातात घालून जर मला नोकरी मिळेल असा त्याचा विश्वास असेल तर याच्यावरून त्याचा ताण खूप जास्त वाढेल. म्हणजे ताणातून बाहेर पडण्यापेक्षा तो चुकीच्या विचारसरणीकडे जाईल. त्यामुळे योगा व्यायाम हे जरी बेसिक ताण कमी करण्याचे उपाय असले तरी मला असं वाटतं की माणसाचा एक तार्किक दृष्टिकोन असावा. कोरोनाच्या संदर्भात पण व्यक्तीने वैज्ञानिक माहिती जास्त अंगीकारावी. आजकाल विविध न्यूज चॅनल असतील, न्यूजपेपर असतील, वेगवेगळी अशी माहितीच कानावर जास्त पडत असते की जिचा वैज्ञानिकतेशी फार कमी संबंध आहे. त्यामुळे मग काहीतरी चुकीचे विचार आपल्या मनात बसले जातात आणि त्याच्यावरनं तो ताण अधिक जास्त वाढत असतो. त्यामुळे हे ज्या चिंता, ताण किंवा भीती, भयगंड असतील ह्या आत्ताच्या काळामध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी हे येत असेल मनामध्ये तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण पॉझिटिव्ह इमोशन्स कसं वापरू शकतो. जसं की टी व्हीवर रोज काहीतरी कॉमेडी शो लागतो, कॉमेडी चित्रपट लागतो, हे बघणं आत्ताच्या काळात गरजेचं आहे. कारण की जर फक्त ताण आणि चिंतेमध्ये व्यक्ती खूप काळ राहत असेल तर त्याचा तिच्या मनावर आणि तिच्या शरीरावर खूप दुष्परिणाम होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे मग कसं आपल्यामध्ये पॉझिटिव्ह भावना येतील, कसा आपला सुसंवाद होईल, घरच्यांशी असेल, घरातले लोक लांब असतील तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता, फोन करू शकता, जेणेकरून तो सुसंवाद राहील आणि त्यावरून तो ताण, चिंता या ज्या गोष्टी आहेत, भीती यांचं प्रमाण काहीसं कमी होईल. धन्यवाद.